आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी समाचार के साथ एक राष्ट्र का उदय। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचं आज आपण स्मरण करत आहोत। 17 मार्च 1989 त्यांचं निधन झालं होतं। त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि 1940च्या दशकात ब्रिटिश सरकारनं त्यांना अटक करून तुरुंगात टाकलं होतं। हेमवती नंदन यांचा जन्म 1921 मध्ये पौरी गढवाल इथं झाला होता। हा प्रदेश आता उत्तराखंडमध्ये आहे। अलाहाबाद विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी 1930च्या दशकात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली। 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं। 1942 ते 1946 पर्यंत त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं। देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी अलाहाबादमधल्या कामगार संघटनांसोबत काम केलं आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे ते सदस्य बनले। मध्ये उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादमधल्या करचना आणि चैल मतदारसंघातून आणि 1957 मध्ये सिरथू इथून विधानसभा निवडणुका जिंकल्या। 1957 मध्ये बहुगुणा यांना कामगार आणि समाज कल्याण मंत्रालयात संसदीय सचिव बनवण्यात आलं। वर्षभरानंतर त्यांना उद्योग राज्यमंत्री करण्यात आलं। पुढे 1962 मध्ये ते कामगार विभागात कार्यरत होते। 1960 आणि 1970च्या दशकाच्या सुरुवातीस बहुगुणा यांचा राजकीय दर्जा वाढतच गेला आणि 1967 मध्ये त्यांना वित्त आणि वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली। 1971 मध्ये त्यांना केंद्रीय दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आलं। 4 वर्षांनंतर बहुगुणा यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली। 1977 मध्ये हेमवती नंदन बहुगुणा यांनी जगजीवन राम आणि नंदिनी सतपथी यांच्या समवेत काँग्रेस फॉर डेमोक्रेसी या नवीन संघटनेची स्थापना केली। नंतर ते जनता दल आघाडीत विलीन झाले आणि बहुगुणा यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं। 1987 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत बहुगुणा सार्वजनिक हितासाठी समर्पित राहिले। अशा या महान नेत्याला विनम्र अभिवादन। राष्ट्रदेवतांचे राष्ट्रप्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक जगदेवराव पाटील यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। 17 मार्च 1939ला त्यांचं निधन झालं होतं। महाराष्ट्रातल्या बुलढाणा इथले रहिवासी जगदेवराव यांनी 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला होता। त्यामुळे त्यांना 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राष्ट्रमाता या वृत्तपत्राचं संपादन केलं। त्यांची मलकापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी ते सतत कार्यरत राहिले। 17 मार्च 1939ला एका पोलीस दलालानं गूढ परिस्थितीत त्यांची हत्या केल्याचं समजतं। अशा या महान देशभक्ताला शतशः नमन। दिल्लीचे रहिवासी मिर्झा बहादूर यांचं देखील आज आपण स्मरण करत आहोत। 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात त्यांनी भाग घेतला होता। त्यांनी धैर्यानं ब्रिटिश सैन्याला दिल्लीत पुढे जाण्यापासून रोखलं, पण दिल्ली पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक केली। ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 17 मार्च 1858ला त्यांना फासावर चढवण्यात आलं। अशा या महान हुतात्म्याला आम्ही अभिवादन करत आहोत। गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच। स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात।